कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी त्यांच्या कांद्याला हमीभाव जास्त मिळत नाही या संदर्भात आंदोलन पुकारलेले आहे आणि या आंदोलनात जास्तीत जास्त महाराष्ट्रातूनच सगळे शेतकरी वर्ग इथे आज जमा झालेला आहे। आंबेगाव तालुक्यातील मनसर या ठिकाणी आंदोलन आहे आणि या आंदोलनात शेतकरी वर्ग हा जमा झालेला आहे। त्यातीलच काही शेतकरी आपल्या सोबत आहेत। बाबा, नाव काय तुमचं आणि तुम्ही कोणत्या गावातून आलात? पंढरनाथ गेनू तांबे चेअरमन आहे जे हनुमान सहकारी संस्थेचे। आम्ही शिरूर तालुका हिवरे कुंभार इथून आलेलो आहे आणि मोर्चाला याने म्हणजे शेतकऱ्यांना आज वर्षभर बाजारच नाही कांद्याला का रोपापासून बियापासून जर खर्च केला तर जवळजवळ 18 रुपये किलो इतका खर्च होतोय आणि कांदा जातोय 10 रुपये 5 रुपये 6 रुपये। शेतकऱ्याला हे सरकारने जीव मारण्याचं धोरण स्वीकारलेलं आहे। शेतकरी हिताचं काही भाजप सरकार शेतकरी हिताचं नाहीये। किती एकर मध्ये तुम्ही कांदा पिकवता? कांदा 9 एकर कांदा लावला होता। मग शेतकऱ्याच्या कांद्याला बाजारभाव मिळत नाहीये, सरकारकडे काय मागण्या आहेत तुमच्या? सरकारकडे मागण्या आहेत की सरकारने 22 ते 25 रुपये हमी भाव शेतकऱ्याला कांद्याला बांधून द्यावा काय, आणि 22 ते 25 रुपये हमी भाव आला तरी कोणत्याही काळात तो बाजार उतरला नाही पाहिजे, तोच बाजार राहिला पाहिजे। अवकाळी पाऊस येतोय, ऊन आहे, सगळ्या गोष्टी आहेत, वातावरणात मध्ये बदल होतोय, कांद्याला बाजारभाव मिळत नाही, तुमचं आर्थिक नुकसान किती होतंय? आर्थिक नुकसान गारा झाल्यामुळे कांद्याचं नुकसानच आहे ना। कांदा सडतोय, हे होतोय, कांदा काय टिकत नाही, आर्थिक नुकसानच आहे सगळं। आज कांद्याला जे कांदे लावले होते आम्ही सर्वांनी, काही गेलेत, हे आलेत 13 आणि 14 रुपयाने कांदे गेले, तिथे एकरी 1 लाख रुपये तोट्यात आहे शेतकरी। नफा तर नाही जे, पण तोटा आहे। मजुरी वाढली, 600 रुपये मजुरी झाली। 600 रुपये मजुरी, जर दिवसाला मजुरी 600 रुपये द्यायची म्हटल्यानंतर कांद्यात राहतोय काय खाली? बराकीमध्ये तुम्ही कांदा साठवून ठेवता, त्या कांद्याला देखील बाजारभाव मिळत नाही, मग तो कांदा सडून जातोय, त्याबद्दल काय सांगाल? बराकीमधला कांदा तर पूर्ण तोट्यातच आहे, कांदा सोडून गेल्यावर शेतकरी तोट्यातच आहे। शेतकरी हिताचं कोणतं सरकार नाहीये। आपल्यासोबत युवा शेतकरी पण आहेत। दादा, काय सांगाल तुम्ही? आज आपले वडिलोपार्जित जी शेती असते, वडील देखील आपली शेती करतात, युवा शेतकरी म्हणून आज तुम्ही देखील या आंदोलनात सामील झालेले आहेत, तुमच्या कांद्याला बाजारभाव मिळत नाही, काय सांगाल? मी खैरेवाडी कानूर मेसा इथून आलेलो आहे। मॅडम, आमच्याकडे आम्ही कोरडवाहू शेतकरी आहे। आमच्याकडे 6 महिने पाणी असतं फक्त। आमच्याकडे वाखारीची सोय वगैरे नाही आहे। परंतु काय होतं, आत्ता ह्या ज्या कॅनलचं पाणी आहे यांनी वाखारीत कांदा साठवला आहे। आमचा कांदा निघतो डिसेंबरमध्ये, लाल कांदा, त्याची टिकवण क्षमता खूप कमी आहे। मग हा कांदा जेव्हा या कांद्याला जर बाजार मिळाला तर लोक लवकरच दिवाळीपर्यंत कांदा विकून टाकतात। पण हा कांदा जर स्टॉक राहिला तर आमच्या कांद्याला कवडीमोल भाव मिळत नाही। यावर्षी मी 5 एकर कांदा केला होता। मागच्या वर्षी एवढा अवकाळी पाऊस झाला, वाटलं होतं की आता वाखारीतला कांदा संपल, मग संपल, पण तो कांद्याला भाव नसल्यामुळं, लोकांनी तसंच दाबून धरल्यामुळं आमचा कांदा 0 झालं कांदा पूर्ण। माझा एक 800 पिशवी कांद्याचे फक्त 3 लाख रुपये झाले आणि खर्च होता 4 लाख रुपये। आणि सरकार आज सांगते की तुम्ही सोनं खरेदी करू नका, परत डिझेल पेट्रोल जपून वापरा, आणि तुम्ही 3-4 वर्ष झालं निर्यातीचं धोरण इतकं चुकीचं आहे। कांदा जर परदेशात जातच नाही, आज कितीतरी करोडो रुपये आपला निर्यात बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांचा तोटा झाला आणि देशात तरी कितीतरी करोडो रुपये आपले आले असते, ते बंद झाले। पाकिस्तान सारख्या आपल्या दुश्मन देशाला आज कांदा निर्यातीचा फायदा झाला आणि त्यांचा कांदा दुबई, स्वित्झर्लंड या देशात चांगल्या भावात विकला जातोय। आज मोदी सरकारचं धोरण इतकं चुकीचं आहे की आज निर्यातीचं कधी पण एका रात्रीत निर्यात बंद करून टाकतात। त्याच्यामुळं कांद्याचे भाव एका रात्रीत पडतात। शेतीपूरक आमचा स्वतःचा छोटासा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय आहे। शेतीपूरक आम्ही गाडी व्यवसाय करतो। आज कांद्याला भाव नसेल तर शेतकऱ्याचं भाडं भागत नाही, बारदाना शेतकरी जागेवर माल देतो। आमचं ट्रान्सपोर्टचे धंदे त्याच्यामुळे बंद झालेत आणि परत शेतकऱ्याला पण वाटतं की 100 रुपये कोणी खर्च आहे मार्केट न्यायला, मग कुणी पण डुप्लिकेट व्यापारी येतो, कमी भावात माल घेऊन जातो आणि शेतकऱ्याला तो व्यापारी पैसे सुद्धा देत नाही। शेतकरी तोट्यात, ट्रान्सपोर्टवाला तोट्यात, आणि मग शेतकऱ्याचं कुटुंब चालायचं कसं? सरकारने शेतकरी ते डायरेक्ट ग्राहक असं धोरण आखलं पाहिजे का, काय वाटतं? शेतकरी ते ग्राहक धोरण, मग शेतकऱ्याचे पैसे बुडवल्यावर करायचं काय? त्यात दलाल पाहिजेच। शेतकऱ्यांनी जर निर्यात जर सुरळीत चालू असेल तर व्यापारी खुश, शेतकरी खुश, दलाली खुश, सगळी लोक खुश आहे। फक्त निर्यात चालू राहणं
एक वेळेस वर्षभर सरकारने सांगितलं पाहिजे की डायरेक्ट निर्यात या वर्षी बंदच नाही, तुम्ही किती कांदा पिकवा आणि काही करा. मग जे पावसाचं संकट येईल काय तो त्या पद्धतीने आम्हाला बाजारभाव भेटेल. सध्या नाशिकला 18-18.5 रुपये कांदा जातोय आणि आपल्याकडे पुणे जिल्हा असेल या ठिकाणी 16 रुपये पण धड बाजारभाव मिळत नाहीये. सरकार कुठेतरी मतभेद करते असं वाटतंय का? अहो हे सरकारचं नुसतं गाजर दाखवायचं काम चालू आहे. प्रत्यक्षात खरेदी होतच नसते. लोक म्हणणार नापेडवाले कधी पैसे देणार, त्यापेक्षा चला मार्केटला आता पैशाची गरज आहे, मला जाऊन द्या 10 रुपये विकून टाकू. सरकारच्या नादी कोण लागत बसणार आहे? हे करणार 10 टन 20 टन खरेदी. मार्केटला आवक होती रोज 100 गाडी, पुण्यासारख्या मार्केटला आज 150-200 गाडी आवक आहे. काय करणार सरकार? किती खरेदी करणार आहे? हे नुसती गाजर दाखवायची, 4 दिवस सारून न्यायचं, फक्त कागदावर राहणार. तो आम्ही 18 रुपयांनी खरेदी केले, कांदा 18 रुपयांनी खरेदी होतच नाही. ज्याचं थोडंफार वशिला आहे थोडासा, ज्याचे नेते मोठे कार्यकर्ते ते म्हणणार आमच्या पाहुण्याचा कांदा एवढा घ्या, तो चालला, शेतकरी मेला बाकीचा. कांद्यासोबतच अजून कोणकोणत्या मालाला चांगला हमीभाव मिळाला पाहिजे किंवा सरकारकडनं काय काय अनुदान मिळालं पाहिजे, काय मागण्या आहेत? शेवटी कांद्याचा भाव क्वालिटीवर असतो. हलका कांदा तर आम्हाला पण माहिती आहे, सरकार काय 25 रुपये घेऊ शकत नाही, त्याची टिकवण क्षमता वगैरे. हलक्या कांद्याला मिळू द्या, आमचा काही प्रॉब्लेम नाही, 10 रुपये मिळू द्या, पण आमचा जो 1 नंबर क्वालिटीचा कांदा आहे तो 25-30 रुपये गेला पाहिजे. आणि सरकारने फक्त धोरण एवढं निश्चित करावा की आम्ही निर्यात बंद करणार नाही. तुम्ही एकदम 5 वर्षाचं धोरण निश्चित करा की 5 वर्ष तुमची निर्यात खुली राहणार. हे काय करतात की व्यापाऱ्याला टार्गेट देतात. तू समजा 100 कंटेनर पाठवायचे ना, तू फक्त रोज 10च कंटेनर पाठवायचं. शेवटी नुसती निर्यात चालू, पण व्यापाऱ्याला म्हणावा अशी मुभा देत नाही. 10 कंटेनर तो मग खरेदी काय मार्केटमध्ये त्याला फक्त 10च गाड्या घ्यायच्या असणार, मग तो कमी भावातच घेणार. पण ज्यावेळेस एखाद्या व्यापाऱ्याला 50 गाडी खरेदी करायची असेल, तो जो येईल त्या भावात पटापट माल घेऊन पाठवणार. सरकारचं बंधन फक्त वर नुसतं दाखवायचं, आतून कार्यक्रम करायचा, असे धंदे आहेत यांचे. त्यामुळे भाजप हे शेतकरी विरोधी सरकार आहे. आता ह्या सरकारला आहे ना, शेतकऱ्यांनी आहे ना एकजूट करून कांद्यानीच फटकावलं बाहेर, तेव्हा हे सरकार जाग्यावर येईल. आणि शेतकऱ्याला पण माझं तुमच्या मार्फत एक आव्हान आहे की शेतकऱ्याची अजिबात एकजूट नाहीये. आज मध्यंतरी इलेक्शन होतात, हे भाजप सारखी भाजपने आज लोक म्हणतात की काँग्रेसचं सरकारने काय केलं. अहो अर्ध काँग्रेस तुमच्या भाजपमध्ये आता. आणि आज यांनी गब्बर लोक, गुंड लोक सगळे एकत्र करून अशी लोक जमा केलेत की आज अख्खं मतदान खरेदी करायचं यांची ताकद आहे. आणि शेतकऱ्याला काय त्याच्याकडे 1 रुपया नाही, चला आज आलेत 5,000 घ्या, करा मतदान. सध्या अशी लोकशाही आपल्या देशात चालू आहे आणि लोकशाही संपलेली म्हणलं तरी चालेल. मग आता थोडस शेतकऱ्यांनी एकजूट करा, नाही तर तुम्हाला 7-12 काढल्याशिवाय पर्याय नाहीये. तुमच्या मार्फत मला शेतकऱ्याला सांगायचंय, वेळीच जागे व्हा, नाहीतर मग आपला 7-12 काढायची तयारी ठेवा. बाबा, एक अनुभवी शेतकरी म्हणून गेले कितीतरी वर्ष तुम्ही उन्हाळे पावसाळे पाहिले, ते शेतात माल काढलेला आहे, काय सांगाल? आता ताई, मी माझं वय आता 73-74 वर्ष आहे. तर मी शेतीच करतो पहिल्यापासून. पण शेतीमध्ये इतकी तोट्यात चाललेली आहे की शेतकऱ्याला कसा खातो ते त्याला माहिती. आज समजा आपण कांदा केला, कांद्याला खर्च होतोय 50 रुपये बरं का, आणि त्याला मिळायच्या ते बाजारभावाप्रमाणे 25 रुपये, म्हणजे इतकी तोट्यामध्ये शेती चाललेली. तर कांद्याचं पीक हे अतिशय शेतकऱ्याला म्हणजे डोक्याबाहेरचे झाले. या सरकारच्या धोरणामुळं काही उपयोग नाही बघा. सरकारने आखलेल्या धोरणांमुळे आणि शेतीला बाजारभाव मिळत नाहीये, या सगळ्या गोष्टींमुळे शेतकऱ्याची कुठेतरी राजकारणातूनच पिळवणूक होते की काय, हा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आहे. आज शेतकऱ्याला आपण जगाचा पोशिंदा म्हणून ओळखला जातो, परंतु आज त्या शेतकऱ्यालाच न्याय मिळवण्यासाठी आज रस्त्यावरती उतरून आंदोलन करण्याची वेळ आलेली आहे. शेतकऱ्यांच्या मागण्या कधी पूर्ण होणार हा प्रश्न शेतकऱ्यांमध्ये उभा राहिलेला आहे. राजकारण, समाजकारण, शेती उद्योग, गुन्हेगारी यातील नवनवीन घडामोडींसाठी आजच हिंदवी न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका. महाराष्ट्रातील एकमेव निपक्षपाती चॅनल म्हणजे हिंदवी न्यूज, सर्वसामान्यांच्या न्याय हक्कासाठी.